कल्पना करा, बाहेर 40° तापमान आहे, कडक उन्हाळा सुरू आहे. आणि अशा वेळी आपण एखादा कडक उपवास करत आहोत. साहजिकच घसा एकदम कोरडा पडतो आणि खूप तहान लागते. मग अशा वेळी आपण काय करतो? साहजिकच आपण काहीतरी थंड पिण्याचा विचार करतो. अगदी बरोबर. आपण सहज फ्रीज उघडतो आणि एखादा थंडगार फळांचा रस किंवा ज्यूस पिऊन टाकतो किंवा साधं लिंबू पाणी पितो. हे अगदी सोपं आणि स्पष्ट वाटतं हो ना. म्हणजे द्रवपदार्थ म्हणजे पेय, आणि पेय घेतल्याने उपवास मोडत नाही अशी आपली सर्वसाधारण आणि अतिशय ठाम समजूत असते. हो, खरंय. आपण द्रव आणि घन पदार्थ असा अगदी साधा, सोपा आणि आपल्या सोयीचा भेद करतो. आपल्याला गोष्टी अशा स्पष्ट आणि साध्या वर्गवारीत पाहायला आवडतात. जे चावता येतं ते अन्न आणि जे पिता येतं ते पेय. पण प्राचीन परंपरांमध्ये तसं पाहायला गेलं तर गोष्टी इतक्या वरवरच्या नसतात. आणि म्हणूनच हा विषय आज आपण निवडला आहे. या विशेष सखोल विश्लेषणात सर्वांचे स्वागत आहे. कारण जेव्हा आपण बौद्ध भिक्खूंच्या आणि त्यांच्या प्राचीन नियमांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा हा साधा वाटणारा फळांचा रस एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि सूक्ष्म शास्त्रात बदलतो. नक्कीच. तिथे गोष्ट फक्त एक ज्यूस पिणं इतक्या साध्या राहत नाहीत. हो. आणि जर तो रस योग्य प्रकारे गाळला नाही किंवा त्यात पाण्याचा एक थेंब टाकला नाही, तर तो रस पिणे हा चक्क एक नियमभंग ठरू शकतो. आश्चर्य वाटलं ना? हो, 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 हो. आज आपण नामपान या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. नामपान म्हणजे बौद्ध भिक्खू आणि उपोसथशील म्हणजेच 8 कडक नियम पाळणाऱ्यांसाठी दुपारनंतर पिण्यास परवानगी असलेल्या पेयांचे अत्यंत काटेकोर नियम. होय. आणि या सखोल चर्चेसाठी आपण एका अतिशय अभ्यासपूर्ण स्रोताचा आधार घेत आहोत. वॅट खाओ सनम चाई हुआ हिन या यूट्यूब चॅनलवरील फ्रा महासोमबुन छंथाको यांच्या प्रवचनातून आपण ही माहिती घेत आहोत. त्यांनी या प्राचीन नियमांचे अतिशय सुंदर आणि तर्कशुद्ध विश्लेषण केले आहे. म्हणजे बौद्ध परंपरेत अन्न आणि पेय यांच्यातील सीमारेषा कशी ठरवली जाते, यामागे केवळ धार्मिक कर्मकांड नसून एक अतिशय वेगळा वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोन आहे. हे आज आपल्याला उलगडून दाखवायचंय. अगदी बरोबर. पेयांचे हे नियम समजून घेण्यापूर्वी मला वाटतं हे नियम का अस्तित्वात आले त्यामागचा मूळ उद्देश समजून घेणं आवश्यक आहे. मी जेव्हा हे स्रोत वाचत होतो तेव्हा फ्रा महासोमबुन यांनी प्रवचनाची सुरुवातच मुळात ऋतूंच्या आणि वेळेच्या महत्त्वाने केल्याचे माझ्या लक्षात आले. हो, त्यांनी तिथे ऋतूंचा संदर्भ दिलाय. म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात फाल्गुन वद्य प्रतिपदेपासून ते आषाढ पौर्णिमेपर्यंत होते असं त्यांनी उल्लेख केलाय. सुरुवातीला मला वाटलं की ऋतूंचं आणि पिण्याच्या नियमांचं नेमकं काय कनेक्शन असू शकतं, पण तिथेच वसावास किंवा पावसाळी वस्त्रेदान करण्याचे नियम जोडलेले आहेत. नक्कीच. फ्रा महासोमबुन अतिशय मार्मिकपणे सांगतात की बौद्ध भिक्खूंचं जीवन हे निसर्गाच्या चक्राशी पूर्णपणे एकरूप झालेले असते. तुम्ही जे उन्हाळ्याचं उदाहरण दिले ते या शिस्तीचाच एक भाग आहे. उन्हाळा सुरू झाला की भिक्खूंना पावसाळी वस्त्रे कधी दान करावीत याचे नियम ठरतात. अच्छा. आणि याच प्रखर उन्हाळ्याच्या काळात जेव्हा दुपारनंतर काहीही खाण्याची परवानगी नसते तेव्हा तहान कशी शमवायची हा खरा प्रश्न उभा राहतो. आणि याच वेळेच्या नियमातून उपोसतशील म्हणजे 8 नियमांची ती कडक चौकट उभी राहते. यातील सर्वात कडक आणि महत्त्वाचा नियम म्हणजे दुपारनंतर म्हणजे अगदी सूर्य माथ्यावरून गेल्यावर ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत यावकालिक म्हणजेच अन्न घेण्यास सक्त मनाई आहे. हो, यावकालिक हा पाली शब्द आहे. बरोबर. आता आपण हे थोडं उलगडून पाहूया. आजकाल आपण इंटरमिटंट फास्टिंग किंवा 16 तासांचे उपवास बघतो, ज्यात लोक वजन कमी करण्यासाठी कॅलरीज मोजतात. पण इथे कॅलरीजचा काहीही संबंध नाहीये. हा निव्वळ शिस्तीचा आणि वेळेचा प्रश्न आहे. खरंय, याकावलिक या शब्दाचा अर्थच मुळी असा आहे की जो आहार केवळ विशिष्ट वेळेत म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंतच घेता येतो. दुपारनंतर घन आहार पूर्णपणे निषिद्ध आहे. पण शरीर धर्माचा विचार करून काही सवलती दिल्या आहेत. सवलती म्हणजे कशा प्रकारच्या? जसे की सप्ताहकालिक औषधे, तूप, लोणी, तेल, मध आणि मळी किंवा ज्याला आपण साखरेचा पाक म्हणू, यांसारख्या गोष्टी भिक्खू 7 दिवस साठवून ठेवू शकतात. सामान्य लोकांसाठी ही 7 दिवसांची अट नसली तरी आजारी पडल्यास किंवा ऊर्जेची गरज असल्यास औषध म्हणून या गोष्टींचा वापर करता येतो. एक सेकंड. इथेच मला एक मोठा प्रश्न पडला आहे. म्हणजे तूप, लोणी आणि मध ही औषधे आहेत आणि ती चक्क 7 दिवस साठवून ठेवता येतात. हे कसं शक्य आहे? मला जरा सोप्या भाषेत सांगाल का? कारण आपल्यासाठी तूप किंवा लोणी हे अन्नाचाच भाग असतात ना. हां, खूप चांगला प्रश्न आहे आणि इथेच आपल्याला आपला नेहमीचा दृष्टिकोन बदलावा लागतो. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट हीच आहे की बौद्ध नियमानुसार तूप, तेल किंवा मध हे मुख्य अन्न म्हणजे यावकालिक नाहीयेत,
जे पोट भरण्यासाठी खाल्ले जातात. अच्छा, म्हणजे ते जेवणासारखे खाल्ले जात नाहीत. अगदी बरोबर. ते शरीराला त्वरित ऊर्जा देणारे किंवा आजारपणात शरीराचे पोषण करणारे घटक मानले गेले आहेत. त्यामुळे त्यांना चक्क औषधाचा दर्जा दिला आहे. बापरे, हे नवीनच आहे. आणि 7 दिवसांची अट का? कारण भिक्खूंनी कोणत्याही गोष्टीचा संग्रह करू नये हा यामागचा मूळ उद्देश आहे. साठवणूक करण्याच्या मानवी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही 7 दिवसांची कडक मुदत दिली आहे. हा विचार खरोखरच खूप खोल आहे. पण आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे येऊया. जर दुपारनंतर कडक उपवास असेल आणि बाहेर कडक उन्हाळा असेल, तर भिक्खूंनी तहान शमवण्यासाठी खपता पाणीच प्यायचे का? इतक्या प्रखर उन्हाळ्यात केवळ पाण्याने तहान भागवणे कठीण आणि शरीरासाठी खूप त्रासदायकही होऊ शकते. हो, आणि तिथेच नामपान ही संकल्पना मदतीला येते. नामपान म्हणजे दुपारनंतर पिण्यास अनुमती असलेले विशेष पेय. पण हे पेय म्हणजे बाजारातून आणलेला कोणताही फळांचा रस किंवा आपण घरी मिक्सरमध्ये काढलेला साधा ज्यूस नाही. तो रस कसा बनवला जातो, त्यात कोणती फळे वापरली जातात यावर सगळं काही अवलंबून असतं. इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. कारण नामपान पिण्याची परवानगी आहे हे समजल्यावर कुणालाही वाटेल की आपण साधं कोणतंही फळ मिक्सरमध्ये टाकून त्याचा रस बनवू शकतो आणि आरामात पिऊ शकतो. पण हे अजिबात चालत नाही. प्रवचनात चक्क 9 निषिद्ध फळांचा उल्लेख आहे, ज्यांना महाफळ म्हटले जाते. हो, ती 9 फळे पूर्णपणे वर्ज्य आहेत. मी ती यादी वाचतो. ताडगोळे किंवा शिंदीची फळे, त्यानंतर नारळ, फणस, नीरफणस ज्याला आपण ब्रेडफ्रूट म्हणतो, दुधी भोपळा, कलिंगड, खरबूज, कोहळा आणि भोपळा. आता कलिंगड तर उन्हाळ्यात सर्वात भारी आणि नैसर्गिक पर्याय वाटतो. मग ते का नाही चालत? यामागील तर्क समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फ्रा महासोंबून हे खूप छान समजावून सांगतात. ही 9 फळे निषिद्ध का आहेत? जर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर ही फळे आकाराने खूप मोठी असतात. मोठी म्हणजे टरबूज आणि भोपळा वगैरे? हो, आणि काहींची साल काटेरी असते, जसं की फणस. किंवा ती फळे एखाद्या पूर्ण कुटुंबाचे पोट भरू शकतील, इतकी मोठी आणि धान्यांसारखी पोषक असतात. प्राचीन परंपरेनुसार या फळांना थेट अन्नाच्या श्रेणीत ठेवले आहे. अच्छा, म्हणजे फणसाची भाजी किंवा भोपळ्याची भाजी आपण जेवणात खातो तसं? अगदी बरोबर. त्यामुळे त्यांचा रस काढला तरी तो मूळ स्वभाव सोडत नाही. तो रस अन्नच मानला जातो. म्हणजे केवळ ते द्रव स्वरूपात आले म्हणून त्यांची मूळ अन्नाची ओळख पुसली जात नाही. ही खरंच डोळे उघडणारी माहिती आहे. बरं, जी फळे चालतात जसे की आंबा, संत्री किंवा केळी, त्यांच्या बाबतीतही नियम सोपे नाहीत. तिथे एक अतिशय कडक गाळण्याचा नियम लागू होतो. हो, गाळण्याचा नियम खूप महत्वाचा आहे. म्हणजे रस काढताना तो कापडाने अत्यंत काळजीपूर्वक गाळून घ्यावा लागतो. रसात फळाचा कोणताही चोथा किंवा फायबरचा छोटासा कणही राहता कामा नये. कारण चोथा किंवा लगदा हा यावाकालिके सदरात मोडतो. चोथा म्हणजे फळाचा तो भाग जो घन आहे, जो पचवावा लागतो. तो एक प्रकारे अन्नाचाच अविभाज्य भाग आहे. जोपर्यंत रसात चोथा आहे तोपर्यंत ते पेय नसून द्रव स्वरूपातील अन्न आहे असे मानले जाते. पण फक्त चोथा काढला म्हणजे जेवणाचं पेयात रूपांतर कसं होतं, ही कोणती जादू आहे का? म्हणजे जर मी आंबा पिळला आणि त्यात चोथा असेल तर ते अन्न ठरते आणि दुपारनंतर चालत नाही. पण जर मी तो चोथा पूर्णपणे एका कापडातून गाळून काढला तर ते अचानक पेय बनतं. चोथा काढल्याने एखाद्या पदार्थाचे अन्नातून पेयात कसे रूपांतर होते? हा केवळ भौतिक बदल नाहीये, तर हा वर्गीकरणाचा आणि प्रक्रियेचा बदल आहे. घन पदार्थ काढून टाकल्याने ते यामकालिक म्हणजे दुपारनंतर घेण्यायोग्य पेयाच्या प्रक्रियेत येते. पण जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ चोथा काढणे पुरेसं नाहीये. यानंतरची पायरी सर्वात महत्वाची आणि आश्चर्यकारक आहे. हो, आणि तो नियम म्हणजे शुद्ध रसात पाणी मिसळणे अनिवार्य आहे. म्हणजे समजा मी आंब्याचा पूर्णपणे शुद्ध रस काढला, तो 3दा कापडातून गाळला, त्यात अजिबात चोथा नाहीये, तो पूर्णपणे द्रव स्वरूपात आहे, तरीही तो थेट नामपान बनत नाही बनत. त्यात जोपर्यंत आपण वरून थोडे का होईना पाणी मिसळत नाही तोपर्यंत तो रस अन्नच राहतो. हे मला अजिबात पटत नाहीये. पाणी मिसळल्याने असं काय होतं की अन्नाचे रूपांतर पेयात होते? हा या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात सूक्ष्म आणि कळीचा नियम आहे. जसं आपण एखाद्या साखरेचा घट्ट पाकात पाणी टाकून आपण त्याची घनता किंवा डेन्सिटी मोडतो आणि त्याला सरबत बनवतो, तसाच काहीसा हा प्रकार आहे.
फळाच्या शुद्ध रसात मूळ अन्नाचा नैसर्गिक गुणधर्म पूर्णपणे एकवटलेला असतो. अच्छा. जेव्हा आपण त्यात पाणी मिसळतो तेव्हा आपण जाणीवपूर्वक त्याची मूळ अवस्था बदलतो. पाणी मिसळणे हे एक प्रकारे त्या रसाला सांगणे आहे की तू आता जेवण नाहीस, तू आता पेय आहेस. पाणी मिसळल्यानेच त्या मूळ अन्नाची ओळख पुसून टाकली जाते आणि ते पिण्यायोग्य नामपान बनते. हे तर एखाद्या अत्यंत कडक रसायनशास्त्राच्या प्रयोगासारखं वाटते. हा शब्दांचा आणि नियमांचा असा एक चक्रव्यूह आहे जिथे एक छोटीशी चूक पेयाला जेवण बनवू शकते. आणि पाण्याच्या तापमानाचा नियम तर आणखीनच कडक आहे. हो, तापमानाचा नियम खूप कडक आहे. थंड असावे, गरम करण्यास सक्त मनाई आहे. फळाचा रस किंवा पाणी उकळता कामा नये. जर स्वच्छतेसाठी कुणी पाणी उकळले असेलच तर ते पूर्णपणे थंड झाल्यावरच रसात मिसळावे लागते. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की अन्नाची व्याख्या काय. यामागचं कारण पाली ग्रंथांमध्ये अतिशय स्पष्टपणे दिले आहे. फ्रा महा सोंबून सांगतात की अग्नीचा किंवा आगीचा स्पर्श हा मानवी हस्तक्षेप आहे. तो शिजवण्याच्या प्रक्रियेचा भाग मानला जातो. म्हणजे कुकिंग. हो, अग्नीच्या संपर्कात आलेली कोणतीही गोष्ट शिजवलेली मानली जाते आणि शिजवलेले काहीही नामपान असू शकत नाही. ते अन्न बनते. हे तर एखाद्या अत्यंत कडक रॉ फूड डाएटसारखे आहे. म्हणजे जर तुम्ही त्याला आगीची उष्णता दिली तर तुम्ही मुळातच एक जेवण शिजवले आहे असा त्याचा अर्थ होतो. पण मला एक सांगा, सूर्याची उष्णता चालते पण गॅसची नाही? हो, तसा नियम आहे. उष्णता तर उष्णताच असते ना. हा नियम मला थोडा अतिशयोक्तीचा वाटतो. म्हणजे जर तुम्हाला गरम नामपान प्यायचे असेल तर तुम्ही ते आगीवर न तापवता फक्त सूर्यप्रकाशात ठेवून गरम करू शकता. सूर्याच्या उष्णतेने गरम केलेला आंब्याचा रस चालतो, पण गॅसवर तापवलेला चालत नाही. हा किती सूक्ष्म विचार आहे. तिथेच तर खरा फरक आहे. सूर्यप्रकाश हा निसर्गाचा भाग आहे. फळे झाडावर असतानाही सूर्याच्या उष्णतेनेच पिकतात. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण अग्नी पेटवून उष्णता देणे, गॅस चालू करणे हा मानवी हस्तक्षेप आहे. ती अन्नावर जाणीवपूर्वक केलेली प्रक्रिया आहे. इथूनच अन्नाची व्याख्या काय या प्रश्नाचे उत्तर मिळते. अग्नीचा स्पर्श पदार्थाचे स्वरूप बदलतो आणि त्याला मानवी निर्मित जेवणाचे रूप देतो. वाह, हे खरंच खूप लॉजिकल आहे. आतापर्यंत आपण आंबे, केळी अशा नैसर्गिक फळांबद्दल बोललो, जे समजायला थोडे सोपे आहे. पण आजच्या आधुनिक काळात गोष्टी इतक्या सरळ आणि नैसर्गिक राहिलेल्या नाहीत. हे प्राचीन नियम आजच्या काळातील चहा, कॉफी, लिंबू पाणी किंवा दुकानात मिळणाऱ्या बाटलीबंद पेयांना कसे लागू होतात? इथेच स्थानिक चालीरीती आणि अन्न की औषध हा ग्रे एरिया समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरते. प्रवचनात फ्रा महासोंबून एक अतिशय सोपा आणि व्यावहारिक निकष सांगतात. ती वस्तू लोक भूक भागवण्यासाठी खातात का? हा एकच प्रश्न एखाद्या गोष्टीचं वर्गीकरण करण्यासाठी पुरेसा ठरतो. हां, म्हणजे जर मला खूप भूक लागली असेल तर मी केवड्याची पाने किंवा 2-4 लिंबे खाऊन माझी भूक भागवणार नाही. कोणीही असं करत नाही. नक्कीच नाही. आणि म्हणूनच केवडा किंवा लिंबू हे अन्न नसून औषध मानले जाते. याउलट केळी किंवा आंबे लोक भूक भागवण्यासाठी खातात, म्हणून ते अन्न आहे. पण चहाची पाने कोणी खात नाही. मग ती उकळली काय किंवा थंड पाण्यात भिजवली काय? चहा तर चहाच राहील ना. चहाची पाने लोक भूक भागवण्यासाठी खात नाहीत, त्यामुळे ती औषध आहेत. मग चहा प्यायला काय हरकत आहे? चहाची पाने औषध आहेत यात शंका नाही. पण चहा बनवण्याची प्रक्रिया काय आहे? आपल्याला पाणी उकळावे लागते आणि मगाशी आपण जो उष्णतेचा नियम पाहिला तो इथे मोडला जातो. उकळत्या पाण्यामुळे ते मिश्रण शिजवले जाते आणि ते नामपान राहत नाही. त्यामुळे दुपारनंतर सामान्य परिस्थितीत भिक्खूंना गरम चहा पिण्याची परवानगी नाही. अच्छा, म्हणजे चहा पूर्णपणे बॅन आहे का? नाही, तो केवळ आजारपणात डोकेदुखी किंवा थकवा आल्यासच औषध म्हणून पिता येतो. तोही उपचाराचा भाग म्हणून, चैनीसाठी नाही. आणि याच संदर्भात पाली अट्टकथेतील एका नियमाचा उल्लेख येतो, ज्याने मला पूर्णपणे चक्रावून टाकले होते. दुधाचा आणि पालेभाज्यांचा नियम, ज्याला पालीमध्ये अन्यही पक्कमपियम असे म्हटले आहे. जर एखादे औषधी पान जसे की चहा किंवा केवडा दुधासोबत उकडले तर ते चक्क भाजीचं सूप मानले जाते. चहाची पाने दुधात उकडली तर ते सूप बनतं. हे तर पूर्ण वेडेपणा वाटतं. ऐकायला ते वेडेपणाचे वाटू शकते, पण त्यामागील तर्क अतिशय भक्कम आहे. बौद्ध परंपरेत आणि या नियमांमध्ये दूध हे अन्न मानले गेले आहे, पेय नाही. अच्छा, दूध अन्न आहे. हो, ते प्राण्यांकडून मिळणारे एक पोषक तत्व आहे जे भूक भागवते. जेव्हा तुम्ही एखादी औषधी वनस्पती किंवा पान दुधासारख्या अन्नासोबत उकळता
तेव्हा तुम्ही अन्नासोबत एक पदार्थ शिजवत असता. त्यामुळे ते मिश्रण तांत्रिकदृष्ट्या सूप किंवा शिजवलेली भाजी बनते आणि शिजवलेलं अन्न दुपारनंतर पूर्णपणे निषिद्ध आहे. बापरे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय आहे? आजच्या काळात हे नियम पाळणाऱ्या व्यक्तीला तर चक्क एक गुप्तहेर किंवा डिटेक्टिव्ह बनून वावरावे लागेल. बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक लिंबू चहाच्या बाटलीवरचे लेबल्स आणि त्यातील घटक अतिशय बारकाईनं वाचावे लागतील. अगदी तसंच करावं लागतं. समजा तुम्ही बाजारातून एखादे लिंबू चहाचे किंवा ज्यूसचे बाटलीबंद पेय आणले. जर त्या बाटलीवर पाश्चरायझेशन म्हणजेच टिकवण्यासाठी उष्णता देण्याची प्रक्रिया केली असेल तर उष्णतेच्या नियमानुसार ते नामपान राहत नाही. आणि केवळ पाश्चरायझेशन नाही तर आतल्या घटकांवरही लक्ष द्यावं लागतंय. प्रवचनात खिंग म्हणजे आल्याचा उल्लेख आहे. आले हे औषध आहे. पण जर दुकानात मिळणाऱ्या पेयात ते आले साखरेच्या पाकात मुरवलेले असतील किंवा त्यात इतर फळांचा लगदा असेल तर गोष्टी बदलतात. हो, बदलतात. कारण साखर हा घटक 7 दिवसांपुरता मर्यादित आहे आणि ते आले प्रक्रियेतून आल्यामुळे ते नामपान न राहता अन्न बनते. हे सर्व नियम वरवर पाहता अत्यंत क्लिष्ट, जाचक आणि अनावश्यक वाटू शकतात. कोणालाही वाटेल की एखादा साधा ज्यूस पिण्यासाठी इतका मोठा आटापिटा कशाला? खरंच कोणालाही तसंच वाटेल. पण जर आपण याच्या मुळाशी गेलो तर फ्रा महासोंबून यांच्या शिकवणीचा खरा अर्थ उलगडतो. हे सगळे नियम म्हणजे जागरूकतेचे किंवा माइंडफुलनेसचे अत्यंत सखोल आणि व्यावहारिक धडे आहेत. जागरूकता म्हणजे केवळ एक रस पिण्यामागे माइंडफुलनेस कसा काय असू शकतो? आपण नेहमी तहान लागली की विचार न करता काहीही पितो. आपली सवय असते, तहान लागली की फ्रीज उघडायचा आणि समोर दिसेल ते प्यायचंय. पण जेव्हा तुम्ही हे नियम पाळता तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षणी जागृत राहता. तुम्हाला थांबून विचार करावा लागतो की यात काय आहे, हे कसे बनले आहे, यात चोथा तर नाही, हे आगीवर तर तापवले नाही ना. ही जी थांबण्याची आणि विचार करण्याची प्रक्रिया आहे तीच खरी जागरूकता आहे. क्या बात है. हे नियम तुमच्या सवयींच्या आणि कृतीच्या मध्ये एक ब्रेक लावतात. आपण काय पितो आहोत आणि त्याचा आपल्या शरीरावर आणि शिस्तीवर काय परिणाम होतो याचे हे सखोल भान आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. एका साध्या कृतीला किती अर्थ प्राप्त होतो. या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की बौद्ध शिस्तीमध्ये अन्न आणि पेय यातील फरक किती गुंतागुंतीचा आणि सूक्ष्म आहे. फळांचा चोथा, पाण्याचं तापमान, अग्नीचा स्पर्श आणि स्थानिक चालीरीती या साध्या आणि रोजच्या वाटणाऱ्या गोष्टी आध्यात्मिक शिस्तीमध्ये किती मोठा बदल घडवून आणतात. आणि हेच शिस्त मनाला एकाग्र करण्यास आणि वासनांवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही पिण्याच्या एका थेंबावरही इतका विचार करता तेव्हा तुमचं जीवन आपोआपच अत्यंत संयमित आणि सजग बनते. हे नियम केवळ पोटासाठी नाहीत तर ते मनाला प्रशिक्षित करण्यासाठी आहेत. मला वाटतं पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा फळांचा रस किंवा साधं कोल्ड्रिंक हातात घेऊ तेव्हा नक्की आपल्या मनात हा विचार येईल की एका साध्या पेयामागे किती सखोल प्राचीन शास्त्र आणि इतकी मोठी शिस्त असू शकते. आणि हीच या सखोल विश्लेषणाची निष्पत्ती आहे. जुन्या परंपरांमधील शहाणपण समजून घेणे आणि त्यामधील तर्क तपासून पाहणे. अगदी बरोबर. आणि इथेच आपण आज थांबणार आहोत. पण जाता जाता एक विचार आपल्या सर्वांना नक्कीच करायला लावेल. आज आपण अजिबात विचार न करता घाईघाईत बाजारातील अतिप्रक्रिया केलेली आणि बाटलीबंद पेय आणि अन्न ग्रहण करतो. आपण कधीच थांबून पाहत नाही की त्यात नेमके काय आहे, त्यात किती साखर आहे किंवा ते कसे बनले आहे. आपण फक्त कन्झ्युम करतो. हो ना. जर प्राचीन काळात एका साध्या फळाच्या रसासाठी, एका पेयासाठी इतकी कमालीची जागरूकता आणि शिस्त पाळली जात होती, तर त्यातील थोडीशी जागरूकता जरी आपण आजच्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आणली तर काय होईल? आपल्या प्रत्येक कृतीमागे असा एक क्षणभराचा विचार असेल तर आपल्या आरोग्यात, आपल्या मानसिकतेत आणि आपल्या स्वतःवरील नियंत्रणात किती प्रचंड बदल घडून येईल. एका साध्या ग्लासभर ज्यूसमधून आपण मनाची अफाट ताकद कशी मिळवू शकतो यावर नक्की विचार करा.